नमस्कार सर, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आज आपण रसखाना पोलीस स्टेशन याचे सह उपनिरीक्षक या माध्यमातून आपण इथं आहात. विक्रम मिसाळ सर, आपण यांच्याविषयी माहिती घेऊयात की पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टेबल शीट, यंत्रणेवर ताबा आणि काही अल्पवयीन मुलं हे गाडी चालवतात, त्यांच्याकडनं कोणती दुर्घटना घडू नयेत याच्यावर दक्षता आणि वचक राहावा यासाठी आपण पुणे शहरामधून जे कारवाई चालू केलेली आहे त्या संदर्भात माहिती द्या. नमस्कार. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री अमितेश गुप्ता साहेब यांनी एक खास अशी मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे. ट्रिपल सीट जे युवक फिरतायत, जे कानात बाळी घालतायत, केस वाढवलेले आहेत, टुकार मुलं आहेत आणि ते गुन्हेगारी क्षेत्राकडे जास्त प्रमाणात त्यांचा कल असतो, अशा मुलांना आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या लोकांवर आळा बसण्यासाठी खास करून ट्रिपल सीटची मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे. फक्त संपूर्ण पुणे शहरामध्ये ही मोहीम राबवलेली गेलेली आहे. फक्त आमच्या विभागामध्येच आम्ही मागील विभागाच्या माध्यमातून आपण किती लोकांवर गुन्हे दाखल केले? मागील 4 दिवसांमध्ये ट्रिपल सीट फिरणाऱ्या अशा टोकार मुलावर आम्ही 190 खटले दाखल केलेले आहेत आणि त्यांच्याकडून कारवाई केलेली आहे ट्रिपल सीटची आणि त्यांच्या गाड्या जमा करून त्यांच्याकडून 1,90,000 रुपयाचा दंड भरून घेतलेला आहे. ती दंडात्मक कारवाईचं 1,000 रुपये माध्यमातून आपण दंड वसूल केले. नागरिकांना आणि इतर जे मुलांना आपण लहान वयाच्या मुलांना, त्या पालकांना आपण काय सांगू इच्छिता? पालकांना एक नम्र विनंती राहील माझी की मुलं असे ट्रिपल सीट फिरतायत, वाहतुकीचे नियम तोडतायत, त्यांच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि जोपर्यंत ते 18 वर्षाचे पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये पालकांनी गाड्या दिल्या नाही पाहिजेत, अशी मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आपल्या मार्फतीने आवाहन करतो. 17 वयाच्या आतमध्ये जे गाड्या चालवतात त्यांची गाडी जप्त करण्यात येते किंवा दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येते? नाही, त्यांची गाडी आम्ही ताब्यात घेतो, त्यांच्या खटला दाखल करून गुन्हा दाखल ची प्रोसिजर केली जाते. अच्छा, त्यांच्या अल्पवयीन मुलावर हो, मग आई वडिलांना बोलून घेऊन त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. कारवाई याच्यामध्ये कोणालाही सुट्टी नाही किंवा हस्तक्षेप कोणी करू शकत नाही. पुणे शहरामध्ये अत्यंत वाहतूक पोलीस एकदम ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी ट्रिपल सीट, रॉंग साईड, खास करून ट्रिपल सीट आणि रॉंग साईड ची मोहीम राबवलेली आहे. विनंती आहे मला आपल्या मार्फतीने, एक सर्व नागरिकांना एक विनंती करत आहोत. पुणे शहर पोलीस दलांच्या वतीने आम्ही एक PTP ऍप ची निर्माण केलेली आहे. माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील सरांची यात पुढाकार घेऊन त्यांनी एक PTP ऍप बनवलेला आहे. यामध्ये नागरिकांना पोलिसाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. नागरिकही त्या PTP ऍप वरून ट्रिपल सीट फिरणारे लोक असतील किंवा असे 13 प्रकारचे नियमभंग त्यामध्ये आपण रिपोर्ट करू शकता आणि आपण चलन जनरेट फोटो काढून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यावर आम्ही चलन जनरेट करणार आहोत. त्याच्यावर बक्षीस यंत्रणा नागरिकांसाठी पोलीस खात्याकडून एक बक्षीस यंत्रणा दिलेली आहे. या PTP ऍप वरून जो कोणी सर्वात जास्त असे व्हायलेशन नोंदविल त्याला प्रथम येणाऱ्याला प्रत्येक महिन्याला प्रथम येणाऱ्याला 50,000 रुपये, द्वितीय येणाऱ्याला 40,000 रुपये, तृतीय येणाऱ्याला 30,000 रुपये, चतुर्थ येणाऱ्याला 20,000 रुपये आणि 5वा येणाऱ्याला 15,000 रुपये असे बक्षीस योजना सुद्धा राबवलेली आहे. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना या आपल्या मार्फतीने एक आव्हान आहे की सर्वांनी PTP ऍप डाउनलोड करून आपण त्यामधून जे नियम तोडणारे जे नागरिक आहेत, मुले आहेत, असे जे त्यांच्यावर दंडात्मक असं चलन जनरेट आपण ऍप मार्फतीने करावं, ही सर्वांना विनंती आहे. नागरिकांची अशी मागणी आहे की जे डबल शीट मध्ये 2 पोरं किंवा फॅमिली घेऊन चाललेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहेत का आपल्याला? नाही, शक्यतो आम्ही फॅमिली असेल किंवा लहान मुलं घेऊन चाललेले असतील किंवा शाळेत मुलांना सोडण्यासाठी जाणारे असेल अशा लोकांना थोडं यामधून आम्ही सूट देतो. त्यांच्या हे करण्याचा आमच्या CP सरांच्याही त्याप्रमाणे सूचना आहेत. परंतु जे कोणी हे असे वाहतुकीचे नियम तोडतात, गाड्या पळवतात, सायलेन्सर फाडफाड वाजत जातात
अशा कुठल्याही लोकांना आम्ही या ठिकाणी सुट्टी देत त्यांच्यावर नाही. सुद्धा कारवाई त्यांच्यावर करणार. दंडात्मक कारवाई होते, आणि आवाज जे काढतात 100% होते. आपल्याला नागरिकांच्या माध्यमातून प्रश्न आहे की बस पीएमटी मध्ये लोक लटकून जातात, त्याच्यामुळे अपघात घडतो. बरोबर आहे. त्याविषयी आपल्याला पीएमटीला किंवा त्यांना आपल्याकडनं काय सांगण्यात आलेलं आहे? या ठिकाणी आमच्या पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त कार्यालयामार्फत PMPL ला पत्रव्यवहार वेळोवेळी करण्यात येतो. त्याचप्रमाणे आम्ही यापुढेही PMPL ला या संदर्भात पत्रव्यवहार करून अशा कुठल्या लटकतात वगैरे या संदर्भात काळजी घेण्याबाबत 100% पत्रव्यवहार आमच्या कार्यालयातून होईल. आज आपण पाहत आहोत की फरसखाना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माननीय श्री विक्रम सर मिसाळ यांनी नागरिकांना सूचना केलेल्या आहेत की टेबल शीटचा कोणी वापर करू नये, दंडात्मक कारवाई होत आहेत. तर सर्व पालकांना आपल्या मुलांना एक शिस्त लागावी यासाठी सर्वांना दक्ष राहावेत किंवा अन्यथा कोणताही अपघात घडू शकतो याची दखल घेण्यात यावी. पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात